आज चहासोबत खाण्यासाठी कर्नाटकची फेमस अशी स्नॅकची रेसिपी बनवली। तर यासाठी इथे मी एक कांदा असा उभा चिरून घेतला, अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे। यामध्ये आलं घातलं, अगदी बारीक चिरून घेतलं आहे। यानंतर कढीपत्तासुद्धा अगदी बारीक चिरून घेतला आहे। हिरवी मिरची घातली आहे, अर्धा चमचा जिरं यामध्ये घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे। कांदा हाताने असा मिठाबरोबर कुस्करून घ्यायचा आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि यासाठी साहित्यसुद्धा अगदी कमी आणि घरी उपलब्ध असेल असंच आहे। यामध्ये आता मी पाववाटी रवा घातला आहे। आता कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्याबरोबर हा रवा असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि असंच हे 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल। 10 मिनिटं झालेत आणि कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्ये रवा छान भिजला गेला आहे। आता यामध्ये अर्धी वाटी मैदा घातला आहे, याबरोबरच अर्धी वाटी यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते। यानंतर 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि 1 मोठा चमचा इथे मी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे मी भाजून सोलून घातलेत यामध्ये। यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे। सगळी पिठं, कांदा आणि जे आपण कढीपत्ता कोथिंबीर घातलं सगळं छान असं एकजीव करून घेतलं। यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा कडकडीत गरम तेल घालायचं आहे, यामुळे रेसिपी छान खुसखुशीत व्हायला मदत होईल। गरम आहे तर आधी चमच्याने हे मिक्स करायचं आहे। आता हे थोडंसं कोमट झालं आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, तर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मळायचं आहे। कांद्याला जे पाणी सुटलं होतं त्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं, त्यामुळे आता आपल्याला हे खूपच कमी पाणी लागेल हे मळण्यासाठी। तर 2 ते 3 चमचे पाणी घालून हे मी मळून घेतलं आणि थोडंसं घट्टसरच आपल्याला हे पीठ मळायचं आहे। तर असा याचा गोळा मी मळून घेतला। इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतले, यावरती तेल लावायचं आहे आणि तयार केलेल्या मिश्रणाचा असा एक गोळा घ्यायचा आहे आणि वडा थापायचा आहे। तर आज आपण कर्नाटकचा फेमस असा मधुर वडा बनवतो आहे। खूप मस्त होतो हा चवीला, चहासोबत खाण्यासाठी अगदी छान अशी रेसिपी आहे। तर असा हा वडा मी थापून घेतला आहे। तर यामध्ये आपण जे शेंगदाणे घातले, कांदा घातला, दिसायला अगदी मस्त दिसतो आहे। कडेने पातळ आणि सेंटरला थोडासा जाड असा हा वडा थापून घ्यायचा आहे। आता हा वडा आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल मध्यम असं गरम करून घेतलं आहे, यामध्ये वडा सोडायचा आहे। जेव्हा आपण तेलात वडा सोडू तेव्हा तेल गरम हवं, नाहीतर मग वडा तेलकट होऊ शकतो। याचे बबल्स थोडेसे कमी झाल्यानंतर उलटून घ्यायचं आहे आणि मध्यम फ्लेमवरतीच हा वडा आपल्याला फ्राय करायचा आहे। तर पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि अगदी खुसखुशीत असा वडा तयार झाला आहे। वडा इथे मी काढून घेतला आहे आणि असेच आता आपण आणखी वडे फ्राय करून घेऊया। जितकी सोपी रेसिपी आहे तितकीच चवीला मस्त होते ही रेसिपी। तर इथे मी दुसरा वडासुद्धा फ्राय करून घेतला। आता वड्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी तयार करूया। तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, यानंतर 1 चमचा डाळवं घालायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घालायचं आहे, थोडीशी इथे मी कोथिंबीर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। याबरोबरच मी थोडीशी चिंचसुद्धा घातली आहे आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे काढून घेतलं आहे। चटणीवर घालण्यासाठी इथे फोडणी तयार करूया। 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये पाव चमचा मोहरी, कढीपत्ता घातला आहे। ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालायची आहे। तर आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। तर चटणी आणि हे मधुर वडे अशी मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे।
दिसायला हे वडे जितके छान दिसतात चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. करायलासुद्धा अगदी सोपे आहेत. एकदा तरी हे वडे नक्की ट्राय करून पहा. अगदी झटपट होतील आणि सगळ्यांना आवडतील सुद्धा. तर इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. मुलांनासुद्धा आवडेल अशी मस्त रेसिपी आहे. तर ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.